बघा आज आपण बनवतो मस्त इंद्रायणी तांदळाची खीर। आज काय झालं, प्रदोष उपवास आहे, नैवेद्यासाठी गोड तर काहीतरी पाहिजे, मग म्हटलं चला खीरच बनवू। बघा यात टाकू आपण आता तूप। हे काजू बदाम बारीक काप करून घेतले मी, ते जरा तुपात फ्राय करून घेऊ। छान असे खरपूस करून घेऊ। इकडे मी ठेवलंय दूध तापायला। हे बघा हे झाले, आपण आता हे काढून घेऊ। अजून टाकू त्यात तूप। आणि मी हे इंद्रायणीचे तांदूळ अगदी 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून ठेवले। धुवून ते तुपात थोडे असे फ्राय करून घेऊ। खमंग असा वास येतोय बघा। आणि हे तांदूळ इंद्रायणीचे असल्यामुळे ना खरपूस खीर लागते, अशी मलाईदार अशी मस्त खीर होते। आपण ते भाजलेले तांदूळ मिक्सर मधून असे अर्धले सगळे करून घेतले। हे आलं आपलं तूप, हे आपलं खोबरं, ओलं खोबरे, आणि त्यात आपण ही भरड केलेली टाकून थोडी अगदी फ्राय करून घेऊ। अगोदर तांदूळ भाजलेले, पण तरी पण थोडी अगदी त्याचं असं उगरट वास जातो आणि छान खरपूस अशी मलाईदार खीर बनते बघा। कमी गॅस करून, आणि आपण हे दूध तापत ठेवलंय तिकडं, ते दूध मी ओतून घेतलं आणि हे आलं आपलं दूध। आता हे 8 ते 9 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं छान असं शिजून देऊ। बघा आपली खिरीचं कसं अगदी छान अशी घट्ट होत चालली आहे। यात आपण टाकू आता साखर। 1 वाटी तांदूळ घेतले होते, आपण 1 वाटी साखर टाकू आता। ही आली आपली वेलची आणि जायफळची पावडर। हे आपले ड्रायफ्रूट। बघ कशी अगदी छान अशी खीर झाली आपली। अगदी कणभर असं आपण यात आता मीठ टाकणार आहे, पण ते सगळं झाल्याच्या नंतर लगेच नाही टाकणार आहे। अगदी थोडं, कोणताही गोड पदार्थ बनवला की अगदी थोडं किंचित असं मीठ टाकायचं, चिमूटभर असं। हे बघ, आणि मी चमच्याने न टाकता अगदी हातानेच टाकते चिमूटभर। हे आलं आपलं चिमूटभर मीठ। बघा आपली खीर अगदी छान अशी मलाईदार अशी खीर तयार झालीये। मी आता गॅस बंद केलाय। गरम गरम अशी मलाईदार छान खीर झाली बघा आपली। मी आता वाटीत भरून घेतलीये, बघा किती छान आहे। वरतून टाकले अगदी तूप। नक्की खाऊन बघा, करून बघा, खाऊन बघा, आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली आहे खीर।